नमस्ते माऊली रामकृष्ण हरी. मॅक्स महाराष्ट्राच्या या डिजिटल वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उभारोनी बाहे विठो पालवितो आहे, असं गेली अनेक शतके पंढरीचा विठुराया जो चंद्रभागेच्या तटावर उभा आहे तो आपल्या भक्तांची वाट पाहतो आहे. यंदाची वारी ही या विठुरायाच्या दृष्टीने आणि त्याच्या भक्तांच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक म्हणावी अशी वारी आहे. यंदा कोरोनाच्या महामारीमुळं विठुरायाची ही आषाढी वारी किंवा पायी पालखी सोहळा होऊ शकलेला नाही. केवळ प्रस्थान झालं आणि दशमीच्या दिवशी या संतांच्या पादुका पंढरपूरला गेल्या. केवळ मानाच्या पालख्या आणि सुमारे 9 पालखी सोहळे त्याच्यातले 20 असे मानकरी प्रातिनिधिक रूपाने पंढरीरायाला भेटायला गेले. त्यामुळं आपण यावर्षी डिजिटल वारीच्या माध्यमातून आपण संतांचे विचार समजून घेत आहोत, या पालखी सोहळ्याबद्दल समजून घेत आहोत. महत्त्वाचं म्हणजे हा सावळा विठुराया आणि त्याच्या वारकऱ्यांविषयी समजून घेत आहोत. यंदा आपण ही जी डिजिटल वारी सुरू केली गेले काही दिवस, आपण त्याच्या माध्यमातून या वारकऱ्यांसोबत शरीराने जरी नसलो तरी मनाने आपण या सगळ्या वारकऱ्यांसोबत आहोत, या वारीसोबत आहोत आणि ही वारी करत आहोत. हा पंढरीचा सावळा विठुराया म्हणजे शेतकऱ्यांचं दैवत आहे, कष्टकऱ्यांचं दैवत आहे, श्रमकऱ्यांचं दैवत आहे. यातायात धर्म नाही विष्णू दासा असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि सर्व जातीचे धर्माचे सगळी मंडळी या विठुरायाला भजतात. हा त्यांचा सावळा विठुराया त्यांच्यासाठी कटेवर कर ठेवून उभा असतो आणि कटेवर कर ठेवून उभा राहिलेला हा विठुराया जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, अशा पद्धतीचे अभंग म्हणत या सावळ्या विठुरायाच्या भेटीला वारकरी शतकानुशतके जात असतात. याचं कारण असं आहे, हा देव काही नवसाला पावणारा नाही. वारकरी तिथे जाऊन कुठलाही नवस किंवा मागणं त्याच्याकडे मागत नाहीत, तर वारकरी फक्त त्याच्याकडं हृदया माझी संचारुनी राही देवा, तुझा आम्हाला विसर पडू देऊ नको आणि या सृष्टीचं कल्याण हो, या माणसांचं कल्याण हो, अखिल मानवजातीमध्ये बंधुभाव प्रेम राहो, एवढंच मागणं वारकरी या विठुरायाकडं मागत असतात. आणि हा विठुराया त्यांचं हे मागणं, त्यांचं हे गाऱ्हाणं मान्य करत असतो आणि त्यांच्यावर अखंड प्रेमाचा वर्षाव करत असतो. समाजामध्ये बंधुभाव प्रेम राहावं, स्वातंत्र्य समता आणि बंधुभाव ही जी लोकशाहीमधली त्रिसूत्री आहे ती खऱ्या अर्थानं या विठोबाच्या भक्तांनी समाजाला दिली, संत वारकऱ्यांनी समाजाला दिली. 13व्या शतकामध्ये संत नामदेवांनी हा विठुराया चालता बोलता केला. त्याच्याही पूर्वी खुद्द विठुरायाने सोपानदेवांना समाधीच्या वेळी सांगितलेलं आहे की मी कोट्यावधी वर्ष युगानुयुगे या भिवरेच्या तटी म्हणजे चंद्रभागेच्या काठावर मी भक्तांसाठी उभा आहे. निमित्त पुंडलिकाचं झालं आणि पुंडलिकाच्या मुळं मी इथं विटेवर उभा राहायला आलो. म्हणजे लोकांना माहीत झालो, कारण तो त्याच्या आईवडिलांची सेवा करत होता आणि त्याने मला बसायला वीट दिली, उभं राहायला वीट दिली, त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी उभा आहे. याचा अर्थ असा आहे, आपल्या आईवडिलांच्या भक्तीमध्ये, आपल्या आईवडिलांच्या सेवेमध्येच मी सतत त्या ठिकाणी उभा असतो. जो आईवडिलांची सेवा करतो, जो काळ्या आईची सेवा करतो आणि महत्त्वाचं म्हणजे जो कामामध्ये राम पाहतो, आपल्या कामातच श्री विठ्ठल पाहतो, त्याला मी पावतो, असं या विठोबाचं सांगणं आहे. आणि म्हणून तर सर्व कष्टकरी, सगळ्या समाजातल्या सर्व स्तरातले सर्व संत या विठोबाच्या भोवती जमले आणि खेळ मांडी येला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे, असं अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. ते असं म्हणतात, वर्णाभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती रे. याचा अर्थ आपण गरीब आहोत की श्रीमंत आहोत, दुःखी आहोत की सुखी आहोत, लहान आहोत की मोठे आहोत, असं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न बाळगता या विठोबाचे हे जे वारकरी आहेत ते वाळवंटात जमले. असं म्हणतात, हा जो विठोबा आहे हा गोकुळचा श्रीकृष्ण आहे, अर्थात गवळ्यांचा देव आहे. गाई गुरं जनावरं जो पाळतात त्यांचा देव आहे. याचाच अर्थ शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा देव आहे. तो त्याच्या गाई गुरांसह तसाच पंढरपूरला आला आणि भाविक भक्तांसाठी तो विटेवर उभा राहिला. असा हा देव, त्याच्या भोवती सर्व जातींमधले संत जमा झाले. मग ते यातीहीन समजल्या जाणाऱ्या जातीतले संत चोखामेळा असोत, संत नरहरी सोनार असोत किंवा अगदी दासी जनी असो, या दासी जनीने तर हा सगळा जो संत मेळा आहे त्याचे संघटक म्हणून काम पाहिलेलं आहे. आणि याच पंढरपुरातून संत नामदेव 13व्या शतकामध्ये
पंजाबात गेले, उत्तर भारतात गेले आणि सुमारे 25-30 वर्ष या विठोबाचा जो प्रेमाचा संदेश आहे, या विठोबाच्या प्रेमाच्या संदेशाची पताका त्यांनी उत्तर भारतामध्ये फडकवली आहे। त्यांच्याच प्रेरणेतून पुढं शीख धर्म उदयाला आला, त्यांच्याच प्रेरणेतून पुढं संत कबीर निर्माण झाले, संत मीराबाई निर्माण झाल्या, संत नरसिंह मेहता निर्माण झाल्या आणि हे जे मानवतेचे जे विचार आहेत ते संत नामदेवांनी आणि संत ज्ञानदेवांनी पहिल्यांदा मांडले। म्हणूनच संत बहिणाबाई असं म्हणतात, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस आणि जनार्दनी एकनाथ खांब दिला भागवत। त्याच्यापुढं ते असं म्हणतात, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार। म्हणजे संत नामदेव हे प्रचारक म्हणून या वारकरी विचारांचे त्यांनी आयुष्यभर काम केलं आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य माणसांना भक्तीचा मार्ग त्यांनी उपलब्ध करून दिला। इंद्रायणीच्या काठी 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी भाषेमधलं बंड उभं केलं। त्याच्यानंतर 16व्या शतकात त्यांचाच वारसा पुढं संत तुकारामांनी चालवला। संत नामदेवांनी नामभक्ती सांगितली, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा। किंवा संत ज्ञानेश्वर असं म्हणाले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, किंवा योग याग विधी येणे नोये सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म। याचा अर्थ कुठलंही व्रतवैकल्य कर्मकांड धर्मामधल्या काही गोष्टी करायला लागत नाही, तुम्हाला देवासाठी पैसा खर्च करायला लागत नाही, देवासाठी कुठं तीर्थाटनाला कुठं हिमालयामध्ये जायला लागत नाही। हा देव तुमच्या कामातच असतो। तुम्ही जर मनोभावे जर त्याची भक्ती कराल तर पुण्याच्या राशी तुमच्याजवळ आपोआप साचतील। असंच एक उदाहरण आहे, पंढरपुराजवळ अरणभेंडी नावाचं गाव आहे आणि या गावात संत सावतामाळी राहत होते। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, असं हे संत सावतामाळी म्हणाले आणि असं सांगतात ते पंढरपूरला कधी गेलेच नाहीत। याचं कारण त्यांना त्यांच्या कामातच ईश्वर सापडला होता, श्री विठोबा सापडला होता आणि श्री विठ्ठलाला याची कल्पना होती। म्हणून तर श्री विठ्ठल संत नामदेव आणि संत ज्ञानदेवांना घेऊन सावतामाळ्याच्या मळ्यामध्ये त्यांना भेटायला जातो आणि तिथं त्याच्या शेतात त्याला काम करू लागतो, असा हा श्री विठ्ठल। म्हणून यंदाची जी ही वारी आहे, जरी वारकऱ्यांना प्रत्यक्ष तिथं जाता आलं नाही तरी ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा हा संत तुकाराम महाराजांचा अभंग सगळ्यांनी मनाशी त्याची उजळणी केलेली आहे। सांडिली त्रिपुटी दीप उजळले घटी असं संत तुकाराम महाराज म्हणतात। ही ज्ञानभक्ती जी आहे ती संत ज्ञानदेवांनी सांगितलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे इंद्रायणीच्या काठी या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात जेव्हा प्रस्थान सोहळा असतो त्यावेळी हे दीप त्यांच्या घटामध्ये उजळलेले असतात, म्हणजे ते स्वयंप्रकाशित झालेले असतात। ते स्वयंबोध त्यांना मिळालेला असतो, स्वतः त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्यांना कुठल्याही गुरुचा उपदेश झालेला नसतो, एकमेकांमध्ये ते परमेश्वर बघतात। हा संदेश त्यांना संत ज्ञानदेवांनी दिलाय, संत नामदेवांनी दिलाय, संत जनाबाईंनी दिलाय, मधल्या शतकामध्ये संत एकनाथांनी दिलाय आणि नंतर संत तुकाराम महाराजांनी दिलाय। त्यांचाच हा संदेश पुढं विदर्भातले संत गाडगे बाबा, ज्यांच्या नावाने आपण स्वच्छता अभियान सरकार चालवतं, त्या संत गाडगे बाबांनी दिला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गावाचा विकास करायला सांगतात, आपल्या शेतीत काम करायला सांगतात आणि हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, जीव भावानं जव मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं, विठ्ठल रखुमाई घरीदारी पुंडलिक ही मुले गोजिरी, त्यांना सेवेचं फूल मी वाहिनं माझं गावचं मंदिर शोभलं। याचा अर्थ आपलं शेतशिवार, आपलं घरदार, आपलं कुटुंब, आपली बायका मुलं या सगळ्यांमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांमध्ये श्री विठ्ठल असतो हा संतांचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या या खंजिरी भजनाच्या माध्यमातून अगदी नेमकेपणाने समाजातल्या सर्व स्तरांमध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये ह्या पोचवलेला आहे। वारकरी जेव्हा एकादशीला पंढरपूरला जातात तेव्हा ते श्री विठ्ठलाच्या दर्शनाला जातात किंवा त्यांना दर्शन मिळतंच असं नाही, हे तर वारकरी केवळ कळसाचं दर्शन घेतात, केवळ मंदिराचं किंवा मुखदर्शन झालं तरी मागे परततात। सुमारे 15 लाख भाविक किमान पंढरपूरमध्ये जमलेले असतात आणि 40,000 भाविक फार तर विठ्ठलाच्या मूर्तीवर डोकं ठेवू शकत असतील। बाकीची मंडळी चंद्रभागे स्नान करतात आणि एकमेकांच्या लोटांगणी जातात, एकमेकांच्या पाया पडतात। जो दिसेल त्या माणसामध्ये त्यांना माऊली दिसतो, त्यांना विठोबा दिसतो, त्यांना परमेश्वर दिसतो आणि म्हणून ते संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत म्हणतात, तुकाराम महाराज एकच दान मागतात, पंढरीचा वारकरी वारी चुको नैदी हरी, म्हणजे मला दरवर्षी पंढरीला यायला मिळू दे, या संतांच्या विचारांचं आचरण मला करायला मिळू दे असं मागणं तुकारामांच्या अभंगाच्या मदतीने त्या अभंगाच्या रूपात सगळे वारकरी मागत असतात। आपणही या निमित्तानं हे मागणं
या सावळ्या विठुरायाकडं, जो जगाचा देव आहे, शेतकऱ्यांचा देव आहे, कष्टकऱ्यांचा देव आहे, सर्वसामान्य माणसांचा देव आहे, त्याच्याकडं मागूया. देवा, भरपूर पाऊस पाणी पडू दे, सगळीकडं सुखसमृद्धी नांदू दे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी कोरोनाची महामारी आहे, ही कोरोनाची महामारी तू जगातून हद्दपार कर आणि माणसांना परत माणसांचं भरलं गोकुळ या जगामध्ये नांदू दे. या निमित्तानं आपण या सावळ्या विठुरायाकडं हेच मागणं मागू. रामकृष्ण हरी. धन्यवाद.